आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि रसमलाई फ्लेवर असे दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे केक दाखवणार. हा जो केक आहे हा 1 किलोचा स्ट्रॉबेरी फ्लेवर केक आहे. केकची फिनिशिंग करून झाल्यानंतर मी इथे स्ट्रॉबेरी जेल वापरलेला आहे. या स्ट्रॉबेरी जेलने मी पूर्ण केक कवर करून घेतला आणि त्यानंतर छान अशी डिझाईन तयार करून घेतली. तुमच्याकडे जर स्ट्रॉबेरी जेल नसेल तर तुम्ही इथे न्यूट्रल जेलमध्ये तुम्हाला हवा तो कलर टाकून जेल तयार करू शकता. इथे मी डिझाईनसाठी एका पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट जेल आणि व्हाईट चॉकलेट जेल वापरलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही सिंपल डिझाईनसुद्धा तयार करू शकता. दुसरा जो 1.5 किलोचा केक होता तो डबल लेअरचा असल्यामुळे मी तो आधीच क्रमकोट करून फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवून दिलेला होता. हा केक तयार झाल्याच्यानंतर मी लगेचच तो सुद्धा केक तयार करायला घेतला. एका बाउलमध्ये व्हाईट क्रीम घेऊन त्यात थोडंसं येलो कलरचं जेल कलर टाकलेलं आहे आणि पूर्ण क्रीम मी येलो कलरची करून घेतलेली आहे. रसमलाई केक होता त्यामुळे मी त्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा वापरलेले होते आणि आता इथे मला डिझाईनसाठी सुद्धा काही ड्रायफ्रूट लागणार होते. त्यासाठी मी इथे थोडेसे बदाम वगैरे घेतलेले आहेत आणि ते मी एका किसणीच्या मदतीने बारीक असे किसून घेणार आहे. तुमच्याकडे जर अशी किसणी नसेल तर तुम्ही इथे सुरीने सुद्धा लहान तुकडे करून वापरू शकता. छान असे ड्रायफ्रूट किसून झालेले आहेत. हे ड्रायफ्रूट्स आता मी इथे केकच्या साईडने डिझाईनसाठी वापरणार आहे. केकचा टर्न टेबल थोडासा वाकडा करून त्यावर मी पूर्णपणे व्यवस्थित असे ड्रायफ्रूट्स लावून घेतलेले आहेत. सेम प्रोसेस मी दुसरा जो केक होता त्यालासुद्धा करून घेतली आणि आता हा दुसरा केक जो तो मला या किलोच्या केकवरती ठेवायचा होता. मी पॅलेट नाईफ मदतीने तो केक अलगद असा उचलून 1 किलोच्या केकवरती ठेवून दिला आणि साईडने छान अशी बॉर्डर तयार करून घेतली. इथे मी बॉर्डरसाठी नूरचं N1 नोझल वापरलेला आहे. दोन्ही केक तयार झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.